नमस्कार. आज आपण गोडाचा शिरा बनवणार आहोत. गोडाचा शिरा हा कापसासारखा मऊसूत झाला तर अगदी सर्वांनाच खायला आवडतो. पण तोच जर शिरा चिकट किंवा त्याच्या गाठी झाल्या तर तो फारसा कुणाला खायला आवडत नाही. तर आज आपण अगदी कापसासारखा मऊसूत असा गोडाचा शिरा बनवणार आहोत. तर हा गोडाचा शिरा कसा बनवायचा तो आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. 1 वाटी रव्यासाठी आपण इथे 3 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी आपण उकळून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे साजूक तूप वापरलेलं आहे. साजूक तूप आपण पातळ करून घेतलेलं आहे आणि इथे आता आवडीप्रमाणे बदाम किंवा काजूचे अशा पद्धतीने तुकडे आपण स्लो गॅसवर तळून घेणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम किंवा बेदाण्यांचा वापर करू शकता. इथे आता 1 ते 2 मिनटं आपण काजू, बदामचे तुकडे आपण तळून झालेले आहेत ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. इथे मी अर्धी वाटी साजूक तुपाचा वापर केलेला आहे पातळ करून. इथे तुम्ही कमी अधिक जास्त साजूक तुपाचा वापर करू शकता. इथे आपण 1 वाटी रवा अर्धी वाटी तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि बदामी रंगावर आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. सतत ढवळत राहायचं म्हणजे रवा छान सर्व बाजूने भाजला जातो. तर इथे आता रवा छान आपला इथे पाहू शकता बदामी रंगावर भाजून झालेला आहे. रवा छान खमंग आणि अगदी बदामी रंगावर भाजून झाल्यावर इथे पाहू शकता तूप सोडलेलं आहे. तर इथे आता पाणी उकळून झालेलं आहे. आपण 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे उकळलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करून रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत म्हणजे शिऱ्याच्या गाठी होत नाही. तर इथे आपण 3 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी हे उकळूनच घ्यायचं म्हणजे रव्याच्या गाठी होत नाही. तर इथे आता पाण्यामध्ये रवा आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता पाण्यामध्ये रवा मिक्स करून झालेला आहे. रवा एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. तर इथे आपण आता काजू, बदाम जे तळून घेतलेले आहेत तुपामध्ये त्याचा वापर करायचा आहे. इथे आवडत असल्यास तुम्ही केशरचा सुद्धा वापर करू शकता. केशरमुळे छान असा रंगसुद्धा येतो आणि चवसुद्धा छान येते. केशर असल्यास वापरू शकता, नसेल तर नाही वापरला तरीसुद्धा चालेल. इथे आपण केशर दुधामध्ये मिक्स न करता अशा पद्धतीने आपण हाताने चुरून टाकलेला आहे. त्याच्यामुळे रंग खूप छान येतो आणि स्वादसुद्धा छान येतो. तर इथे तुम्हाला जर दुधामध्ये केशर मिक्स करून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर इथे आपण आता रवा छान ढवळून घेणार आहोत. साधारण पाणी कमी झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता इथे झाकण ठेवून 2 मिनटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे. तर इथे आता 2 मिनटं झालेली आहेत आणि मस्त अशी वाफ आलेली आहे. वाफ दिल्यामुळे काय होतं, शिरा चिकट होत नाही आणि छान मोकळा आणि अगदी मऊसूत असं तयार होतो. तर इथे आता रवा आपण एकदा ढवळून घेणार आहोत. रवा ढवळून झाल्यानंतर 1 वाटी साखरेचा वापर करायचा आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपण इथे साखरेचा वापर केलेला आहे. साखरेचा वापर तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता. तर इथे आता आपण रव्यामध्ये साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. साखर पूर्णपणे विरघळल्यामुळे काय होतं, रवा थोडासा पातळ होतो. एकदा अशा पद्धतीने ह्या प्रमाणामध्ये असा हा शिरा बनवून बघा. अगदी कापसासारखा मऊसूत आणि अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा शिरा तयार होतो. 2 ते 3 मिनिटासाठी आपण इथे आता स्लो गॅसवर वाफ दिलेली आहे आणि ते झाकण काढून पाहू शकता छान असा गोडाचा शिरा तयार करून झालेला आहे. अगदी प्रसादाला बनवतात तसाच हा गोडाचा शिरा तयार होतो. फक्त आपण इथे दुधाचा वापर न करता पाण्याचा वापर केलेला आहे. काहींना दुधाची ॲलर्जी असते किंवा काहींना दूध आवडत नाही. अशा पद्धतीने जर हा शिरा बनवलात तर नक्कीच अगदी आवडीने खाल असा हा मऊसूत गोडाचा शिरा तयार होतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने या प्रमाणात हा गोडाचा शिरा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर हा शिरा तुम्ही अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा अगदीच काही सण समारंभ असेल तर असा हा गोडाचा शिरा तुम्ही बनवून नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. तर इथे आपला हा गोडाचा शिरा छान तयार करून झालेला आहे. सर्वात शेवटी म्हणजे ज्यावेळेला आपण गॅस बंद करतो त्यावेळेला वेलची पावडरचा वापर करायचा आहे. म्हणजे वेलचीचा स्वाद खूप छान येतो. गोडाच्या पदार्थामध्ये सर्वात शेवटी वेलची पावडरचा वापर करायचा म्हणजे छान असा स्वाद येतो. तर इथे आता वेलची पावडर आपण शिऱ्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा गोडाचा शिरा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.